संसाराचे संस्कार असतात, कधी नवत परमार्थाच्या वातावरणात आलेला माणूस, मग तो काय करणार? त्याच्या संसाराचे संस्कारच घेऊन आलेला असणार. पारमार्थिक माणूस निवडूनच पडतो महाराज, त्याचे संस्कारच पारमार्थिक असतात. तर त्याला दुसरं आवडतच नाही. काय तो म्हणतो काय करायचं उचापती करून, कोण आला आणि कोण गेला, काय करायचं मला त्याचं, कथेत काय सांगितलं ते जास्त महत्वाचं आहे. मग तो चर्चा करणार तरी कशाची, त्याचीच चर्चा करणार. आज बघा उत्तरातनी फार व्याकुळ झाली होती, देवानं बरोबर तिचा सांभाळ केला. तिच्या आतमध्ये पण देव चतुर्भुज रूपानं गेला आणि बाहेर पण सांत्वना करीत होता. ही चर्चा नाही का? ही गोड चर्चा आहे महाराज. अशी चर्चा आपण करू शकतो. हे ऐकायचं म्हणजे, श्रोतव्य म्हणजे ऐकणे, कीर्तितव्य म्हणजे लोकांच्या समोर सांगणे. इथं ऐकायचं आणि बाहेर जाऊन लोकांच्या समोर सांगायचं. आणि मग हे दोन गोष्टी करत असताना तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, ज्याच्याविषयी ऐकतो आहोत त्याचं स्मरण करायचं आणि सांगताना सुद्धा ज्याच्याविषयी सांगतो आहोत त्याचं स्मरण करायचं. मग तीन मुद्दे त्यांनी पूर्ण होतील, श्रोतव्य, कीर्तितव्य आणि स्मर्तव्य. म्हणून अशा पद्धतीने तू साधना कर. म्हणे पण का महाराज असं स्मरण का करायचं? ते म्हणले मग असं स्मरण करायची जर तुला सवय लागली ना की तू भगवंताच्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहशील. आणि असं स्मरण करता करता तुला ज्यावेळेला तुझा अंतकाळ येईल त्यावेळेला भगवंताचं वेगळं स्मरण करायची गरज पडणार नाही. तुला स्वाभाविकपणे भगवंताचं स्मरण होईल अंतकाल समयाला. तुमच्या ध्यानात येण्याकरिता सांगतोय बघा, किती महत्वाचा विचार आहे हा. आपण जर आजपासून सवय केली ना भगवंताचं चिंतन करायची, तर मरायच्या वेळेला आपोआप देवाचं स्मरण होईल. म्हणून त्यांनी महाराज आजपासून सवय केली पाहिजे, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन केलं पाहिजे महाराज. जे नित्यानं सेवा करणारी मंडळी असतात ना त्यांचा नित्यनेम चुकत नाहीत महाराज. आमचे बर्वे महाराज कुठे असतील तर काय माहिती आहे, त्यांचा हरिपाठ म्हणायचा नियम आहे. हे नाना आहेत त्यांनी महाराज, रोज पाठ ऐकतात, रोज ज्ञानेश्वरी अशा पद्धतीनं त्यांची होत असते. नित्यनियम ज्याचा आहे की नाही महाराज त्याला त्याच्या वाचून करमत नाही. एक माणूस नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांकडे गेल्यानंतर तो म्हणला महाराज मला काहीतरी साधना सांगा. ते म्हणले असं कर, तू विष्णू सहस्रनाम म्हणत जा रोज. म्हणे कधी म्हणू? म्हणे विष्णू सहस्रनाम पाठ कर आणि स्नान करायच्या वेळेला गडवाभर पाणी घ्यायचं आणि डोक्यावर पाणी ओतून घ्यायला लागलं की लगेच विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात करायची. ओम विष्णूर विष्णूर वषटकारो भूत भव्य भवत प्रभू असं त्यांनी महाराज तू म्हणायला सुरुवात करायची. आणि तू रोज म्हणायचं विष्णू सहस्रनाम. कर्मधर्म संयोगाने त्याचं आयुष्य पूर्ण झालं आणि त्याचा मृत्यू झाला. आणि तो मृत्यू झाल्याबरोबर त्यांनी महाराज सगळे लोक जमले, 2-2.5 तासाच्या वर ठेवीत नाहीत लोक. ते म्हणतात घ्या उरकून लगेच ताबडतोब. फार घाई असते लोकांना. ए गप्पारे म्हणले आता रडायचं बंद करा, चला घ्या बांधून, चला उचला सुट्टी. 2.5 तासात पहिले थांबायचे महाराज लोक मसन वाट्यात, ते कवटी फुटेपर्यंत थांबायचे. असा आवाज झाला की मग तिथून पुढे निघायचे लोक. आता त्याची वाट नाही बघत महाराज कोणी. घाई असते लोकांना फार. आकांत तर फार करतात महाराज, पण त्याच्याकरता थांबत नाही कोणी. एकट्यालाच जाळावं लागतं महाराज मसन वाट्यामध्ये, है ना. जाऊ द्या, असं असलं की मग लांब जातं दुसरीकडेच. पण ही वस्तुस्थिती नाही का, खरं सांगा. असो, म्हणून भगवत चिंतन करण्याकरिता सवय असली पाहिजे, याच्याकरिता मी सांगतोय. आपल्याला त्यांनी कायमस्वरूपीचा त्यांनी आपण आपल्या जीवनामध्ये सवय लावून घेतली पाहिजे. तो मृत्यू त्याचा झाला आणि मृत्यू झाल्यावर त्याला बाहेर आणलं महाराज. आणि बाहेर आणलं आणि सगळे लोक जमा झाले आणि त्याला स्नान करण्याकरिता त्यांनी स्नान घालण्याकरिता आणलं. गडवाभर पाणी घेतलं आणि पाणी त्याच्या मस्तकावर ओतलं स्नान करण्याकरिता. जसंच पाणी ओतलं त्याच्या तोंडातून विष्णू सहस्रनाम सुरू झालं महाराज. काही क्षणात विष्णू सहस्रनाम म्हणायला लागला. म्हणजे मृत्यू झाला होता, नाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला होता महाराज. त्याला सांगितलं विष्णू सहस्रनाम म्हण. आपोआप तोंडातून विष्णू सहस्रनाम बाहेर पडायला लागलं. तसं आपल्या तोंडाला पण कशाची तरी सवय करून ठेवा, म्हणजे मरायच्या टायमाला देवाचं नाव तोंडात येईल. नाही तर ते असं कसं आपोआप त्यांनी येईल महाराज. त्याला सुद्धा सवय असावी लागते. हा महत्वाचा विचार आहे. जो करते रहोगे भजन धीरे धीरे तो मिल जाएंगे सजन धीरे धीरे. जो करते रहोगे भजन धीरे धीरे मिल जाएंगे वो सजन धीरे धीरे. भजन धीरे धीरे मिल जाएंगे वो सजन धीरे धीरे मिल जाएंगे वो सजन धीरे धीरे.
भजन धीरे धीरे हळूहळू सवय लावून घेतली भगवंताचं भजन करायची तर भगवानही आपल्यावर कृपा दृष्टी करेल ना महाराज. म्हणून भगवंताच्या भजनाची सवय लावली पाहिजे. आमचे आजोबा होते सारखे हरी 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 म्हणत राहायचे महाराज. उठता बसता उठून उभे राहायला लागले हरी 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 हरी. हे पिंपळगावची मंडळी त्यांना विचारा, सारखे हरी हरी म्हणायचे. ते बसायचं म्हणलं की हरी 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 हरी. आम्ही लहान होतो, त्यांच्या हरिहरीचं महत्व काय आम्हाला कळत नव्हतं. आम्ही टिंगल करायचो महाराज. ते उभे राहिले हरी हरी हरी, आम्ही पण म्हणायचो हरी 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 हरी. त्यांना हरिक लागायचं, ते कोणत्या तरी निमित्ताने हरी म्हणतोय बस झालं. म्हणून त्यांनी महाराज ते हरी हरी म्हणत होते म्हणून अंतकाल समयाला पण त्यांच्या मुखात देवाचं नाव आलं महाराज. आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. म्हणून भगवंताचं स्मरण व्हावं हा त्यातला विशेष असणारा भाग आहे. आणि म्हणून श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्यता भयम, स्मरण झालं पाहिजे देवाचं. म्हणे का बरं झालं पाहिजे, म्हणे असं स्मरण करता करता सवय लागेल आणि अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण होईल. आणि अंतकाल समयाला जर भगवंताचं स्मरण करून शरीर सुटलं तर देवानं वचन दिलेलं आहे. देव म्हणतो अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जो अंतकाल समयाला माझं स्मरण करून त्यांनी शरीर सोडतो तो त्यांनी माझ्याच धामाला प्राप्त होतो. तो त्यांनी पुन्हा जन्माला येत नाही महाराज. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जिथं गेल्यावर परत यावं लागत नाही ते परमधाम त्याला प्राप्त होतं महाराज. अशी अवस्था त्यांनी महाराज त्याला प्राप्त होते अखंड भगवंताचं. राजा म्हणला महाराज मग अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण व्हावं म्हणून जर हे सगळं करायचं तर मग एवढं आत्तापासून करीत बसायची काय गरज आहे. म्हणे मग अंतकाळ समयाला स्मरण करू ना. ते म्हणले तेवढं सोपं नाही. म्हणजे आता दिवसभर जन्मभर डांगडिंग करायची आणि मरायच्या टायमाला देवाचं स्मरण करायचं. काय आपल्या बापाची पेंड आहे का असं सहज त्यांनी देव आठवायला. अरे म्हणले जन्म जन्म मुनी जतन कराई अंत राम काही आवत नाही. अरे जन्म जन्म ऋषी मुनी तपश्चर्या करतात, अंतकाल समयाला राम तोंडात येत नाही आणि असा सहज कसं काय देव तोंडात येईल महाराज. म्हणून त्यांनी देव असा सहजासहजी आठवत नसतो, त्याच्याकरिता अभ्यास करावा लागतो. म्हणून ते म्हणले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. दोनदा म्हणले हरिमुखे म्हणा. या महाराज या समोर या, या पुढे या, तिकडं नका बसू, या पुढे या.